सर्वोदय गार्डन परिसरात सब गंदा है पर धंदा है पार्ट 4। नगरसेवकालाही माहित नाही 3405 या खाजण जमिनीवर काय सुरू आहे। सदरील बांधकामावर प्रश्नचिन्ह। कल्याणमधील सर्वोदय गार्डन परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 3405 या खाजण क्षेत्रातील जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रश्नचिन्ह कायम आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती स्थानिक नगरसेवकालाही नसल्याचे समोर आले आहे। सर्वोदय गार्डन परिसरातील 3405 या खाजण जमिनीवर चालू असलेल्या बांधकामाबाबत स्थानिक नगरसेवकालाही माहित नाही की या जागेवर काय चाललं आहे। या संदर्भात महाराष्ट्र क्राइम स्पॉटचे संपादक यांनी नगरसेवक जतीन प्रजापती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या खाजण जमिनीबद्दल विचारणा केली असता आपण पाहू शकता की त्यांनी काय म्हटलं आहे ते। नाही, त्याची काय कल्पना तर नाही आम्हाला। खाजण क्षेत्र खाजण आपलं तिकडे आहे। याच्या पुढे आम्ही टोटल सगळी त्याची माहिती मागवतो आम्ही महापालिकेवरनं की कुठल्या बेसवर हे पास केलेलं आहे प्लान, त्यानंतर आम्ही सगळं सांगतो। नाही, ते आम्हाला काहीच माहिती नाही। ते सगळं मी आता सगळं मागवतो ना, सगळं त्याचं कुठे काय काय चाललेलं आहे, काय प्लॅनचं आहे, काय जे आहे ते। नाही, अजूनपर्यंत आम्हाला काय कल्पना नाही आहे। तुमच्या माध्यमातून आम्हाला ते कळलेलं आहे, त्याची पण काही कल्पना नाही आहे। आता आम्ही त्याच्या सगळी जे काय आहे प्लान असेल तिकडे आता काम चालू झालं, आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलेलं आहे। सगळी माहिती आम्ही काढू तिथनं आणि तुम्हाला सांगू। ते असं ऐकलेलं आहे की 2025ला प्रशासनमध्ये ते पास केलेलं आहे। आता इलेक्शन झाले आमचे 2026ला, त्यानंतर आता मी सगळं तिकडनं त्यांची सगळी माहिती मागवतोय आम्ही। आता तिकडे काय काय चाललं आहे, किती टक्के आपले महापालिकेला दिलेली, किती शाळेची जागा आहे, किती, हे सगळं त्याची माहिती टोटल आम्ही मागवतोय तिकडनं। माहिती तर द्यायला पाहिजे, ते योग्य नाही आहे महापालिकेने सर्वात पहिले तर ते, पण आम्ही विषय घेऊ तिकडे। मी टोटल सगळी माहिती मागवतोय, त्यानंतर मी तुमच्याशी माध्यमातून बोलेल। मी जे काय सगळे आम्हाला सगळी माहिती नाही भेटली तर महासभेमध्ये विषय घेऊ शकतो आम्ही। पहा, ही जागा खाजण क्षेत्र असल्याची माहिती अथवा बांधकाम सुरू असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले। या संबंधित माहिती मागवून महासभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। सदर जागा शाळेसाठी आरक्षित असल्याचा दावा केला जात आहे। तसेच ही खाजण क्षेत्रातील जमीन असल्यामुळे येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक असलेला माहिती फलक अद्याप पूर्णपणे लावण्यात आलेला नाही। या प्रकरणी माहितीच्या अधिकारांतर्गत RTI आणि अपील दाखल करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही। तसेच सदरील बांधकामावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान महानगरपालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकरणात संबंधित यंत्रणा नेमकी कधी आणि काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तरी आपण या मालिकेमध्ये भरपूर अशा गोलमाल असलेल्या गोष्टी पाहणार आहोत, त्यामुळे हा गोलमाल पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।